आणि पावसाचाच हा परिणाम असल्यामुळे आता पावसाचीच एक महत्त्वाची घडामोड राज्याच्या बहुतांश भागात गेल्या आठवड्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली। त्यामुळे प्रमुख धरणातील पाणीसाठ्यात काहीशी वाढ झाली। असं असलं तरी सुद्धा राज्यावरील पाणी टंचाईचं संकट काही पूर्णपणे दूर झालं नाहीये, कारण राज्यातील प्रमुख 10 धरणांमध्ये सध्या 184 अब्ज घनफूट पाणीसाठा आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 12% कमी आहे। आणि राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये 737 गावं आणि 1918 वाड्यांना अजूनही 790 टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय। आणखी काही काळ पाऊस लांबला तर राज्यामध्ये पाण्याची आणीबाणी निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे। या संदर्भात अधिक माहिती आपण घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख सध्या आपल्या सोबत आहेत। मोहसिन, अजूनही म्हणावा तसा पाऊस होत नाहीये, खास करून मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये काय सध्याची तिथली स्थिती आणि ओव्हरऑल राज्यामधली परिस्थिती? नक्कीच आपण बघतोय की आधीपासूनच अभ्यासक सांगतायत की अल निनोचा धोका यंदा आहे। आणि कालची जी बातमी होती की अल निनो हा मोठ्या प्रमाणात सक्रिय झालाय, म्हणजे ज्या वेगाने अंदाज वर्तवला जात होता त्यापेक्षा अधिक वेगाने तो सक्रिय झालाय आणि साहजिकच त्याचे परिणाम आता आपल्याला ग्राउंड लेवलला पाहायला मिळतात। खास करून मराठवाडा आणि विदर्भामध्ये पाऊस हा अजूनही अपेक्षित का पाऊस झालेला नाही। मराठवाड्यात 44% पेरण्या रखडलेल्या आहे आणि हा मोठा आकडा आहे। त्यामुळे एकंदरीत अशा परिस्थितीत जेव्हा जुलैच्या सुरुवातीला टँकर बंद होतात, मात्र आता टँकरची मागणी वाढू लागली आहे। जुलै महिन्याचा दुसरा आठवडा लोटला आहे आणि तरी टँकरची मागणी वाढलेली आहे। 22 जिल्ह्यांमध्ये, राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये टँकर आत्ताही सुरू आहे। जी आकडेवारी आपल्या हातात आहे तर 737 गावांमध्ये तब्बल 790 टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय, तो जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये। जो आपण यापूर्वी दुष्काळ म्हणजे मराठवाड्यात जेव्हा जेव्हा दुष्काळी परिस्थिती निर्माण व्हायची तेव्हा हा टँकरचा आकडा पाहायला जायचा आणि मराठवाड्याला टँकरवाडा म्हणून बोललं जात होतं। मात्र त्याच मराठवाड्यात आता पावसाळ्यात देखील टँकर सुरू करायला लागतात। विदर्भात देखील अनेक ठिकाणी अशी परिस्थिती, नाशिकमध्ये खास करून टँकरची संख्या जास्त आहे। काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये जोरदार पाऊस झाला, पण तो काही मोजक्या ठिकाणीच झालाय। त्यामुळे अल निनो जसा सक्रिय झाला त्यानंतर जसं सांगण्यात आलं होतं की पाऊस काही ठिकाणी होईल, तो त्या भागापुरता मर्यादित राहील आणि खूप पाऊस होईल। मात्र अनेक ठिकाणी अशी परिस्थिती असणार आहे की पाऊसच नसणार आहे आणि त्याचे परिणाम आता आपल्याला जाणवायला सुरुवात झालेली आहे। टँकरने अनेक गावांना पाणी पुरवठा करावा लागतोय। उदाहरण दिलं तर संभाजीनगरच्या गंगापूर सारख्या तालुक्यामध्ये 70 टँकरची मागणी आता करण्यात आलेली आहे, प्रस्ताव टाकण्यात आलेले आहे। त्यामुळे याची परिस्थिती किती भयावह आहे हे याचं उत्तम उदाहरण आपल्याला म्हणता येईल। त्यामुळे एकंदरीत मराठवाडा आणि विदर्भात खास करून संभाजीनगर असेल, जालना असेल, जालनामध्ये देखील मोठ्या प्रमाणात टँकर सुरू आहे। त्यामुळे पाणी पातळी आता सध्या तरी विहिरींमध्ये काही प्रमाणात पाणी आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही ठिकाणी पुरतं होय, मात्र काही ठिकाणी विहिरी कोरड्या पडलेल्या आहे, बोरवेलचं पाणी गेलेलं आहे आणि पाऊसही पडत नाही। त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे। शेतीचा तर विषय वेगळाच आहे, अनेक ठिकाणी पेरण्यात झालेलं नाही। त्यामुळे आता दमदार पावसाची अपेक्षा सगळ्यांना लागलेली आहे, पण ज्या पद्धतीने अभ्यासक सांगतायत की अजूनही पाऊस हवा तसा पडणार नाहीये। त्यामुळे यंदा मराठवाडा पाण्याचे चटके त्यांना सहन करावे लागणार असल्याचा दावा केला जात होता आणि त्यानुसार आता परिस्थिती देखील पाहायला मिळते। राज्याची परिस्थिती देखील वाईट आपल्याला पाहायला मिळते। अनेक ठिकाणी टँकर सुरू आहे, अनेक महानगरपालिकांना पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागतो। त्यामुळे जुलै महिना उलटल्यानंतर ही परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पाणी जपून वापरण्याचा सल्ला दिला जातोय, पण आता नजरा लागल्या त्या आभाळाकडे। जर चांगला पाऊस झाला तरच परिस्थिती आपल्याला चांगली पाहायला मिळू शकते। अगदी, आणि ही परिस्थिती चांगली व्हावी अशी आशा आहे। एकीकडे भूजल पातळी सुद्धा अत्यंत वाईट पद्धतीनं घटलेली पाहायला मिळते। बघूयात या येत्या काळामध्ये कशा पद्धतीनं या संदर्भात काही तोडगा काढला जातो। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।